जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास पहिला देवदर्शन नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रोती व्हावे सावध विमळ ज्ञान बाळबोध गुरुशिष्यांचा संवाद अतिसुगम परियेसा। आज आपण दशक 8 मायोद्भव नाम अशा प्रकारच्या नवीन दशकाला आपण सुरुवात करत आहोत। या दशकाचं प्रयोजनच आपण ईश्वर कोणाला मानावं या संदर्भात आहे। ब्रह्माची अचिंत्य शक्ती कोणती आहे याचं वर्णन या समासात श्री समर्थ करतात आहे। या समासाची तशी 2 नावे आहेत। एक मायोद्भव नाव आहे आणि दुसरं आहे ज्ञानदशक। 2 नावं आली आहेत। त्यापैकी आत्मज्ञानाच्या अवस्थेत प्रत्यक्ष वर्णन या दशकातील 8व्या समासात श्री समर्थांनी केलेलं असल्यामुळे त्याचं ज्ञानदशक असं नाव आलेलं आहे। परमेश्वराने हे जग कसे निर्माण केले याची संपूर्ण चर्चा समर्थ या दशकात करतात आहे। आपण त्याचा प्रत्यक्ष विचार श्री समर्थांच्या शब्दात काय आहे तो श्रवण करणार आहोत। श्री समर्थ म्हणताय, श्रोती व्हावे सावध विमळ ज्ञान बाळबोध गुरु शिष्यांचा संवाद अतिसुगम परियेसा। ज्ञानशास्त्रे धांडोळिता आयुष्य पुरेना सर्वथा अंतरी संशयाची व्यथा वाढोची लागे। श्री समर्थांनी श्रोत्यांना पहिले सावध केले आहे की तुम्ही पहिले शांततेने ऐका। श्रोती व्हावे सावध, श्रोती सावध व्हा। विमळ ज्ञान बाळबोध अत्यंत शुद्ध ज्ञान मी तुम्हाला सांगतो आहे। येथे गुरु शिष्यांचा संवाद आलेला आहे तो आता आपण ऐकणार आहोत। नाना शास्त्रे धांडोळिता आयुष्य पुरेना सर्वथा। शास्त्र 6 आहेत, 4 वेद आहेत, अनेक उपनिषद आहेत, त्यापैकी 108 महत्त्वाची आहेत, 18 पुराण आहेत। या अनुषंगाने निर्माण झालेले अनेक संत साहित्य आहेत, अनेक भाष्य आहेत। या सगळ्यांचा जर आम्ही विचार केला आणि सगळ्यांचा आम्ही अभ्यास करत बसलो तर आमचं आयुष्य संपून जाईल, पण ग्रंथांचा अभ्यास होणार नाही। आयुष्य 100 वर्षांचं आहे। 100 वर्षांच्या आयुष्यामध्ये आम्ही किती पाहणार, किती अभ्यास करणार, कशासाठी त्यामध्ये वेळ देणार। एक कला जरी म्हटली तरी त्या कलेचा सगळा विचार, सगळा अभ्यास एका जन्मात शक्य नाही। मग या ब्रह्मविद्या सांगणाऱ्या ग्रंथांचा अभ्यास आम्ही या नेमून दिलेल्या 100 वर्षांच्या आयुष्यामध्ये कसा करू शकणार। आयुष्य पुरेना, समर्थ म्हणतायत आयुष्य पुरेना सर्वथा। इथे म्हणतात आहे नाना शास्त्रे धांडोळिता आयुष्य पुरेना सर्वथा अंतरी संशयाची व्यथा वाढोची लागे। एवढ्या ग्रंथांचा कधी अभ्यास व्हायचा, म्हणून समर्थांनी सोपा मार्ग सांगितला आहे। नाना तीर्थे थोर थोरे सृष्टीमध्ये अपारे सुगमे दुर्गमे दुष्करे पुण्यदायक। ऐसी तीर्थ सर्वही करी ऐसा कोण रे संसारी फिरो जाता जन्मवरी आयुष्य पुरेना। तीर्थाचा एक विचार मांडलाय समर्थांनी। जगामध्ये इतकी तीर्थ आहेत की गाव तिथं तीर्थ आहे। ज्या ज्या गावी जातो तिथल्या तिथल्या देवतेचा महिमा तिथले लोक वर्णन करतात। 4 धाम आहेत, अष्टविनायक आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत। वर्णन करताना आम्ही विचार केला तर अनेक तीर्थ या भूतलावर आहेत। सगळ्या तीर्थांना आम्ही जातो म्हटलं आणि दर्शन करतो म्हटलं तर फिरता फिरताच माणसाचं आयुष्य संपायचं। बरं, एखाद्या तीर्थांच्या ठिकाणी आपण गेलो, दर्शन केलं, तिथला काय महिमा आपल्याला कळणार आहे। तिथला महिमा वाचणे, तिथला महिमा समजून घेणे आणि त्या महिमेप्रमाणे आपण आपलं आचरण करणे एकाच तीर्थाचं शक्य नाही, तर एवढे नानाविध तीर्थ आहेत। त्या तीर्थाचा महिमा, तिथल्या तीर्थांचं दर्शन कसं माणसाकडनं होणार आहे। म्हणून समर्थ म्हणतात आहे की नाना तीर्थे थोर थोरे मोठाली तीर्थे आहेत, सृष्टीमध्ये अपार आहेत, सुगमे दुर्गमे दुष्करे पाप पुण्यदायक। आम्हाला पुण्य देणारे अशा प्रकारचे अनेक सुगम आहे। सुगम म्हणजे सहजतेने आम्ही जाऊ शकू, आणि काही अत्यंत दुर्गम आहेत, काही पहाडावर आहेत, तर काही ठिकाणी जाता येत नाही, अशा ठिकाणी आहेत। म्हणून ऐसी तीर्थे सर्वही करी ऐसा कोण रे संसारी। सगळे तीर्थ मी पाहून आलो, सगळे तीर्थ संपले, आता कुठलंही तीर्थ शिल्लक नाही राहिलं, असे लोक सापडणं मुश्किल आहे। म्हणून म्हटलंय फिरो जाता जन्मवरी आयुष्य पुरेना। श्री समर्थांनी हा विचार 400 वर्षांपूर्वी मांडलेला आहे। कारण तीर्थयात्रा करण्यासाठी पायी गेलं पाहिजे, असा प्रवास आहे। प्रवास पायी केला पाहिजे। आम्ही गाडीने विमानाने जातो आहे, असा प्रवास चालायचा नाही।
यात्रा करायची असेल, वारी करायची असेल तर पायीच महत्त्व आहे. आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना पंढरपूरला हजारो वारकरी आमचे कुठे जातात तर वारीच्या निमित्ताने पायी फिरतात. समर्थांनी संपूर्ण भारत भ्रमण पायी केलेला आहे. सगळ्या तीर्थांना समर्थ जाऊन आलेले आहेत. संत नामदेव महाराजांनी सगळी तीर्थाटने केली आहेत, सगळ्या संतांनी केली आहेत. पण हे फिरता फिरता आपलं आयुष्य निघून जाईल. आता तर पायी कठीणच झालेलं आहे म्हणा, कारण पायी आपल्याला 1 किलोमीटर सुद्धा चालायची सवयच राहिलेली नाही. पण जातो म्हटलं तर जाणं कठीण आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, नाना तपे नाना दाने, नाना योग नाना साधने, हे सर्व ही देवा कारणे करिजेत आहे. अनेक लोक तप करतात, दान आहेत, अनेक योग आहेत, अनेक साधना आहेत, हे देवासाठी करणारे आहेत. मग आता अनेक तप करणे बरोबर आहे, पण एक तप करायला किती वर्ष? 12 वर्षांचं एक तप असतं. असे 3 तप करणारे लोक आहेत. मग 3 तप केली तर 12 त्रिक 36, मग असे एक तप नाही 36 वर्ष असे अनेक तप आहेत की एक तप 12 वर्ष करायचे असते. मग आयुष्य पुरेल का हो माणसाचं? नाही पुरणार. आम्ही दान करतो, अनेक दानं आहेत, किती करू शकू आम्ही? कारण खूप दान आपण करू शकणार नाही. एक तर अर्थाचा प्रश्न आणि दुसरा वेळेचा प्रश्न. या सगळ्या दोन्ही प्रश्नामुळे सगळे दान कोणालाही शक्य नाही. म्हणून समर्थ म्हणतायत, नाना योग नाना साधने, हे सर्वही देवा कारणे. म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी नाना प्रकारचे योग सांगितलेले आहेत. 4 प्रकारचे योग आहेत. भक्ती योग, दुसरा आहे ज्ञान योग, तिसरा आहे कर्मयोग आणि चौथा आहे राजयोग. हे सगळे योग एकच योग करता करता माणसाचं आयुष्य निघून जाईल. त्यात योगाची साधना करता करता लोक त्याला योगी म्हणतील, पण 4 योग करणे कठीण आहे. आयुष्य पुरेना. समर्थ म्हणतात, आयुष्य पुरेना. नाना योग नाना साधने. आता परमेश्वर प्राप्तीसाठी किती प्रकारची साधनं सांगितली आहे समर्थांनी. आम्ही कितीतरी साधनांचा विचार केला आहे. एक साधन करणं कठीण आहे. भक्तीचे 9 साधनं दिली आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. या साधनांच्या माध्यमातून भगवत प्राप्ती होते. एक साधन केलं तरी भगवत प्राप्ती होऊ शकते. ते साधन करता करता आयुष्य निघून जाते. श्रवण करता करताच आयुष्य निघून जातं. कीर्तन कधी करणार? आणि कीर्तन करता करता आयुष्य निघून जातं. नामस्मरण कधी करणार? पादसेवन कधी करणार? अर्चन कधी करणार? वंदन कधी करणार? दास्य भक्ती कधी करणार? सख्य कधी करणार? आणि आत्मनिवेदन कधी करणार? या सगळ्या साधनांचा विचार करता एक साधनासाठी एक आयुष्य खर्ची घातलं तरी ते साधन पुरे व्हायचं नाही. मग करणार किती साधन? म्हणून श्री समर्थ म्हणतात आहे, पावावया देवादिदेवा, बहुविध श्रम करावा, तेने देव ठाई पाडावा, हे सर्व मत. म्हणून श्री समर्थ म्हणतात आहे, अशा प्रकारे नाना प्रकारची व्रत समर्थांनी सांगितलेली आहेत. पावावया देवाधिदेवा, देवाधिदेव आम्हाला प्राप्त होण्यासाठी अशा प्रकारचे नाना प्रकारची साधने आम्ही केली. परंतु बहुविध श्रम करावा. आणि हा थोडा आहे का? थोडा श्रम नाही, वेगवेगळ्या प्रकारे बहुविध आहे. आणि तो श्रम करावा, तेने देव ठाई बाणावया, हे सर्व मत. परमेश्वर देवाधिदेव प्राप्त करण्यासाठी एवढ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही जर केल्या तर आम्हाला परमेश्वर प्राप्त होईल. म्हणजे शतवर्षे वय नेमिले, 100 वर्षांचं आयुष्य नेमलेलं आहे. त्यापैकी अर्ध आयुष्य झोपेतच जाईल. 50 वर्षाचं आयुष्य राहिलं, तेही निरोगी राहिलं तर त्यातलं 25% जे आहे ते बालपणात निघून जाते. 12.5% बालपणात आणि 12.5% वृद्धपणात. ज्या वृद्धामध्ये हातात काठी, डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, तोंडाने शब्द निघत नाही, पाय असतात पण चालवत नाही, अशी अवस्था केवळ फक्त तो पडलेला असतो. जीव जात नाही म्हणून देह दिसतो आहे. जीव गेला की देह दुसऱ्या दिवशी घरी पंचमहाभूतात विलून उरेल, अशी अवस्था म्हातारपणाची आहे. म्हणजे 12.5 वर्ष म्हातारपणात निघून जातात. 12.5 वर्ष बालपणात खेळी रमलो, वृद्धपणा देवा आता
दिसे पहिलं तीर आणि मधले जे आयुष्य आहे ते सेवा करण्यामध्ये निघून जाते. असं माणसाचं त्या बुडबुड्याप्रमाणे, पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे माणसाचं आयुष्य आहे. मग माणसाच्या जीवनामध्ये शांतीचे, आरामाचे, आनंदाचे दिवस कधी येतील, कधी ही तीर्थाटन होतील, कधी हा योग साधला जाईल, कधी हे दान होतील, कसे दान होतील, कधी कशी साधना केली जाईल, कसं ग्रंथ वाचन होईल, कशा प्रकारे ग्रंथांचं श्रवण होईल, कधी व्हायचंय हो हे? आयुष्य पुरणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, बहुत देव सृष्टीवरी. आणि एकच देव नाही, प्रत्येक देव, देवांचा मंत्र, देवांची उपासना, 33 कोटी देव आम्ही म्हणतो. प्रत्येकाची उपासना, प्रत्येकाची पद्धत, प्रत्येकाचं नामस्मरण कसं होईल? श्री समर्थ म्हणतात, बहुत देव सृष्टीवरी, त्यांची गणना कोण करी, एक देव कोणे परी ठाई पडेना. बहुदेव आहे, त्यापैकी एखादा देव तरी आमच्या ठाई पडला पाहिजे, आमच्या हातात सापडला पाहिजे. मुख्य देव आम्हाला सापडला पाहिजे ना. बहुविध उपासना, ज्याची जेथे पुरे कामना, तो तेथेची राहिला मना सदृढ करुनी. आम्ही उपासना करतो म्हटलं तर उपासना या देवतांप्रमाणे आहेत. साधं देवाची पूजा करायची असेल, भगवान शंकरांची पूजा करायची असेल, पूजा करताना आम्हाला पाण्याची गरज आहे. नुसतं पाण्याची गरज नाही, तर तिथे त्या भगवान शंकरांना धोत्राचेच फूल लागते, स्वच्छ पांढरे फूल. भगवान विष्णूंची पूजा करायची असेल तर त्यांची वेगळी विधी आहे. त्यांना अलंकार लागतात. अलंकार प्रियो विष्णू, जलधारा प्रिये शिवहा, नमस्कार हा प्रियो भानू. म्हणजे अलंकार विष्णूंना प्रिय अलंकार आहेत, जलधारा शिवाला प्रिय आहेत आणि नमस्कार भानूला प्रिय आहे. म्हणजे सूर्याची उपासना करताना नमस्कार घालावा लागतो. म्हणून सकाळी उठल्या उठल्या पहिला सूर्याला नमस्कार केला जातो. प्रत्येक देवता म्हटली की प्रत्येकांची भिन्न भिन्न उपासना आहे. देव एक नाही, अनंत देव आहेत. एक देव आपल्या ठाई पडला पाहिजे. मग एवढे देव आहेत, आम्ही काय करावं? श्री समर्थांनी त्यातूनच मार्ग सांगितला आहे. बहुदेव बहुभक्त, अनेक देव आहेत, अनेक भक्त आहेत. इच्छा झाले आसक्त, बहु ऋषी बहुमत वेगळाले. बहुदेव आहेत, बहुभक्त आहेत, बहु लोक वेगवेगळ्या प्रकारे आसक्त आहेत आणि बहु ऋषी आहेत आणि बहुमत आहेत. त्या प्रत्येकाचं मतही भिन्न आहे. मग अशा प्रकारे सगळीकडे बहु असल्यामुळे म्हणजे अनेक प्रकारची उपासना आहेत. ज्याची ज्या ठिकाणी इच्छा पूर्ण होते तो तेथे मन लावून उपासना करतो. इच्छा झाले आसक्त, प्रत्येक देव पावतो, पण त्याच्या इच्छेनुसार तो त्याची उपासना करतो. तो दृढतेने तेथे बसतो. बहु निवडिता निवडेना, एक निश्चय घडेना, शास्त्रे भांडती पडेना, निश्चय ठाई. शास्त्रे आपापसात भांडण करतात आहे, एक निश्चय करीत नाहीत आहे. मतामतांचा झाला गलबला, कोणी पुसेना कोणाला. सगळे एकमेकांशी भांडून राहिले आहेत. प्रत्येकाची उपासना आमचाच देव श्रेष्ठ आहे आणि आमचीच उपासना श्रेष्ठ आहे असे म्हणणारे सगळे उपासक भक्त आहे. मग कोणाची उपासना खरी मानावी, श्रेष्ठ मानावी, हा प्रश्न आमच्या समोर निर्माण होतो. श्री समर्थ त्यातून मार्ग काढत आहेत. मार्ग समर्थ सांगतात आहे. काय सांगतात आहे मार्ग? बहुशास्त्री बहुभेद, मतामतांस विरोध, ऐसा करिता विवाद बहुत गेले. सहस्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक, परित्या देवाचे कौतुक ठाई न पडे. अनेक लोक आहेत, अनेक देवता आहेत. सहस्रामध्ये कोणी एक, सहस्त्र म्हणजे भगवंताची सहस्त्र नामं आहेत. सहस्त्र नामामध्ये कोणी एक, स्मरता होत असे सार्थक सहस्त्र नामं आहेत. प्रत्येक देवतेचं नाव घेण्याची विधी, जप करण्याची पद्धत, त्या पद्धतीने आम्ही जप करत बसलो तर किती देवतेंचा जप करावा. म्हणून गुरुमुखातून प्राप्त झालेला जो मंत्र आहे त्याचा जप करण्याची पद्धत आहे. शेवटी बहुदेवतांमधून एक देवता निर्माण झाली पाहिजे. कारण परमेश्वर हा एक आहे, हे सगळ्यांनी एका मुखाने सांगितलेलं आहे. मग तरी सुद्धा आम्हाला असे वेगवेगळे का दिसतात? याचं उत्तर परमेश्वर एक आहे, तो निर्विकारी आहे, तो निर्गुण आहे. मग त्यातून निर्माण झालेली अचिंत्य शक्ती जी आहे, जिला आम्ही मूळ माया म्हटलं आहे, ती मूळ माया मात्र विविध रूपाने नटलेली आहे. एकच बी आहे आणि त्या बी मधून निर्माण झालेलं झाड एकच आहे.
पण त्याला विविध प्रकारच्या फांद्या आहेत, विविध प्रकारची फळं आहेत. त्याप्रमाणे परमेश्वर मुळामध्ये तो एकच आहे. त्याचा हा जो विस्तार आहे, मूळ मायेचा विस्तार जो आहे तो अनेक आहे. आणि ती मूळ माया जी आहे, ती मूळ माया सर्वांवर गुणात्मक कार्य करते. म्हणून तिथून पुढे गुणमाया जन्माला आलेली आहे. म्हणून म्हटलंय, ठाई न पडे कैसे म्हणता, तेथे लागली अहंता, देव राहिला परता, अहंता गुणे. अहंता म्हणजे अहंपणा. अहंपणा करून आम्ही आमच्या देवतांची जर पूजा करत बसलो तर देव बाजूला राहतो. देव प्राप्त होईल की नाही माहीत नाही, देवत्व माणसाला मिळेल की नाही माहीत नाही, पण मी माझ्या देवाची पूजा करतो, मी अर्चा करतो, त्याचीच माणसाला अहंता निर्माण होते, तोच अभिमान निर्माण होतो. अहंता घालवण्यासाठी पूजा आहे, पण अहंता जे घालवण्यासाठी काम केले जाते त्याच्यातूनच ती निर्माण होते. काय करावं म्हणून अभिमान माणसाला कोठे निर्माण होईल काहीच सांगता येत नाही. मी भक्त आहे हा सुद्धा अभिमान राहू शकतो. मी नाम घेतो याचा अभिमान आहे, मी कीर्तन करतो याचा अभिमान वाटतो. समर्थ म्हणतात आहे की अभिमानाने माणसाची घसरण होते. मी कोण करणारा, सकल करणे जगदीशाचे. सगळा परमेश्वर करणारा आहे या भावातून मनुष्य राहू लागला तर अहंता गळून पडते. श्री समर्थांनी तेच इथे सांगितले आहे. आता असो हे बोलणे, नाना योग ज्या कारणे, तो देव कोण्या गुणे ठाई पडे. मग आम्हाला तुम्ही सांगा, कळलं आम्हाला नाना प्रकारचे देव आहेत, नाना प्रकारचे योग आहेत, नाना प्रकारच्या साधना आहेत, हे सगळं सत्य आहे. ते उपासना केल्यानंतर त्या देवता प्राप्तही होतात, आम्हाला ऐहिक आणि परलोक सुखही देतात. पण हे सगळं प्राप्त करत असताना आम्हाला एवढं सांगा की कुठल्या देवाची पूजा करावी, तो देव कोण्या गुणे ठाई पडे. म्हणजे कोणत्या मार्गाने आम्हाला तो देव प्राप्त होईल, तो देव कसा आहे, देव कोणाला म्हणावं ते एकदा मला सांगा, आम्ही त्याची उपासना करू. देव कुणासी म्हणावे, कैसे तयासी जाणावे, त्याची बोलणे स्वभावे बोली जेल. आता समर्थ उत्सुक आहे सांगायला, कारण आता श्रोते, त्यांचे भक्त, त्यांचे साधक असे प्रश्न विचारतात आहे की आता आम्हाला खरा देव सांगा. म्हणून समर्थ सांगतात आहे की देव कोणासी म्हणावे. आता सांगतो आहे कैसे देवासी जाणावे, त्या देवाला कसं जाणायचं हे पण सांगतो आहे. त्याची बोलणे स्वभावे, सहजतेने सांगतो आहे. आता ऐका, श्री समर्थांनी किती बारीकतेने, किती सूक्ष्म गोष्टीचा विचार करून श्री समर्थांनी लोकांच्या सगळ्या आशंका फेडलेल्या आहेत. केवढे अनंत उपकार संतांचे आमच्यावर आहे, ते ग्रंथ वाचल्याशिवाय कळायचे नाहीत. म्हणून म्हटलं आहे, देव कोणासी म्हणावे, कैसे तयासी जाणावे, त्याची बोलणे स्वभावे बोली जेल. जेने केले चराचर, केले सृष्ट्यादी व्यापार, सर्व करता निरंतर नाम ज्याचे. मुळामध्ये परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे, पण निर्गुण निराकार असलेल्या परमेश्वराला सगुण साकारत्व जे प्राप्त झालं आहे ते गुणमायेमुळे झालेलं आहे. निर्गुणातून सगुण जन्माला आलेला आहे. त्यामुळे मूळ माया, त्यातून गुणमाया, गुणमायेतून शिवशक्तीचा विस्तार झालेला आहे. आदी आणि अंती तो निर्गुण परमात्मा कायम आहे. तो आदी होता आणि अंती सुद्धा राहील. म्हणून श्री समर्थ प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात आहे, जेने केले चराचर, चर आणि अचर याचा अर्थ जिवंत आणि निर्जीव या सगळ्यांची निर्मिती परमेश्वराने केली आहे. चराचरामध्ये, अचरामध्ये वनस्पती सुद्धा येतात, कारण ते चालत नाहीत. अचरामध्ये ते चालतात, जे चालतात त्यांना चर म्हणतात. जे परमेश्वराने जे स्थिर आहेत, जे चराचर आहेत, ही चराचर संपूर्ण सृष्टी परमेश्वराने निर्माण केली आहे. म्हणून देव कोण या प्रश्नाचं उत्तर आहे, जेने केले चराचर, केले सृष्ट्यादी व्यापार. सृष्टीचा जो व्यापार आहे हा सुद्धा ज्यांनी केला तो देव आहे. सर्व करता निरंतर नाम ज्याचे. आपण बोलताना बोलतो, सगळं करणं परमेश्वराचं आहे. झाडाचं पान सुद्धा हलवण्याचं सामर्थ्य परमेश्वराचं आहे. त्या ठिकाणी मानवाची काय शक्ती आहे, हे जगत त्याने निर्माण केलं आहे असं जे आम्ही म्हणतो, त्या देवाला सकल करता असा शब्द आलेला आहे. या सकल करणाऱ्या परमेश्वराला आपण ओळखलं पाहिजे. तो करता कसा आहे ते समर्थ पुढे सांगतात आहे. तेने केल्या मेघमाळा,
चंद्रबिंबी अमृत कळा, तेज दिधले रविमंडळा, जया देवे. कसं आहे, परमेश्वर आम्हाला कळत नाही, पण परमेश्वराने केलेली लीला मात्र आपल्याला कळते. आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन होत नाही, पण परमेश्वराने केलेली जी कृती आहे, ही सृष्टी आहे, ही आपल्या दृष्टीस पडते. म्हणून कलावंत महान आहे, हे कलेतून सिद्ध होते. मग कला आणि कलावंत हे जरी भिन्न असले तरी सुद्धा त्या कलेतूनच तो कलावंत महान आहे हे सिद्ध होते. तसा भगवंत हा कलावंत आहे आणि त्याची कला म्हणजे ही सृष्टी आहे. ही सृष्टी निर्माण करण्याचं काम ज्या भगवंताने निर्माण केलेलं आहे, ज्या देवांनी निर्माण केलेला आहे, तो किती महान असला पाहिजे याची आम्हाला कल्पना येते. त्या परमेश्वराचं वैविध्य, त्या परमेश्वराची विविधता, यांच्याकडे असलेली वैशिष्ट्ये आम्ही जर पाहिले तर आमच्या लक्षात येईल की परमेश्वराला एक गोष्ट निर्माण करण्यासाठी किती वेळ लागला असेल. यापेक्षा ती गोष्ट विविध प्रकारे नटवता आली यासाठी त्यांच्याकडे किती कला असेल याची कल्पना येते. साधं पृथ्वीवरचं एक फूल घ्या. आता एक फुलाचा प्रकार एकच झाड असेल तरी सुद्धा त्याची विविध फुलं आहेत, त्याचे विविध रंग आहेत, विविध प्रकारचे त्याचे गंध आहेत. फुलाचा त्यामध्ये गुलाबाचा गंध वेगळा आहे, मोगऱ्याचा गंध वेगळा आहे, चमेलीचा गंध वेगळा आहे. प्रत्येक फुल आहे, पण फुलामध्ये वैविध्य रंगाचं आहे, फुलामध्ये सुगंधाचं वैविध्य आहे, फुलामध्ये आकाराचं वैविध्य आहे. एवढी निर्मिती केवळ एका फुलाबद्दल आपण बोलतो आहे. फळाचा विचार केला तर सृष्टीमध्ये किती फळं आहेत, नाना वृक्ष आहेत आणि त्यांची नाना फळे आहेत. ही विविधता सुद्धा भगवंताकडे आहे. भगवंतानी एका व्यक्तीला निर्माण केलं असेल तर त्या व्यक्तीसारखा जगाच्या पाठीवर, त्या व्यक्तीसारखा जगामध्ये दुसरी पुन्हा निर्मिती नाही. तो आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. एका आईच्या पोटी जन्माला आलेले दोन जुळे मुलं हे सुद्धा दोघं एकमेकांपासून भिन्न आहे. ही परमेश्वराची महान कला आहे. म्हणून समर्थाने इथे जे वर्णन केलं आहे ते म्हणतात आहे, तेने केल्या मेघमाळा. आकाशामध्ये मेघ निर्माण करण्याचं सामर्थ्य त्या महान कलावंतांचं आहे. चंद्रबिंबी अमृत कळा, तेज दिधले रविमंडळा, जया देवे. प्रत्यक्ष सूर्याला तेज देण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे तो परमेश्वर आहे. ज्याची मर्यादा सागराला मर्यादा घालून देण्याचं काम सुद्धा ज्याने केलं तो परमेश्वर आहे. जेने स्थापिले फणीवरा, जयाचेनी गुणे तारा अंतरिक्ष. या भूगोलामध्ये विविध प्रकारचे आम्हाला गुण दिसतात आहे. चारी खाणी चारी वाणी, एक नाही, 4 प्रकारच्या खाणी मानल्या जातात. अंडज, जारज, श्वेतज आणि उद्बीज अशा प्रकारच्या 4 खाणी आहेत आणि 4 प्रकारच्या वाणी आहेत. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. एवढं असूनही 84 लक्ष जीवयोनी जेने निर्मिले लोकतींनी, तया नाव देव. म्हणून या सर्वांना निर्माण करणारा 84 लक्ष जीवयोनी आहेत. त्यापैकी जवळपास 80 लक्ष जीवयोनींचं संशोधन झालेलं आहे, त्या सापडलेल्या आहेत. 4 लक्ष अजून कुठे आहेत त्यांचा अजून शोध घ्यायचा आहे, शोध लागायचा आहे. 84 लक्ष जीवयोनी आहेत. ते निर्माण करण्याचं सुद्धा सामर्थ्य ज्याच्या जवळ आहे तो देव आहे. अचराला चर करण्याचं काम ज्याने केलं तो परमेश्वर आहे. बीला अंकुर फुटण्याचं काम ज्याने केलं आहे तो परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणजे चैतन्य आहे. परमेश्वर आहे म्हणून ही सृष्टी दिसते आहे. तो जर या पृथ्वीतून निघून गेला, सृष्टीतून बाहेर पडला तर इथे काहीही शिल्लक राहणार नाही. सूर्य, चंद्र, तारे सर्व परमेश्वर निर्मित आहे. म्हणून परमेश्वराने हे निर्माण केले. यावरूनच परमेश्वराची असीम शक्ती किती असली पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. सगळं काही तो परमेश्वर आहे. परमेश्वराशिवाय कोणीही निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून त्या परमेश्वरातून कोण कोण निर्माण झालं याची यादी श्री समर्थ देतात आहे. ब्रह्मा, विष्णू आणि हर हे जयाचे अवतार, तोची देव हा निर्धार निश्चयसी. परमेश्वर नेमका कोण आहे तर ब्रह्मा, विष्णू, महेश याच्यापासून, या ब्रह्मा विष्णूंची निर्मिती, ब्रह्मा विष्णू महेश यांची निर्मिती ज्या भगवंतापासून निर्माण झाली आहे त्याला देव म्हटलेला आहे. अकार तो ब्रह्म, उकार तो विष्णू, मकार महेशू बोली जेत.
ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन माय बाप. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे हा. इथे गजानन हा शब्द प्रयोग केला, परंतु तो गजानन म्हणजेच या सगळ्या सृष्टीचा निर्माता आहे. चराचर त्याने निर्माण केलेला आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे ज्याचे अवतार आहेत. अवतार या शब्दाचा अर्थ जे अवतरती, स अवतराहा, जे अवतरतात म्हणजे येतात, जे येतात ते जातात, म्हणून जे कायम असतात, जो कायम आहे त्याला आम्ही ब्रह्म म्हटलेला आहे. श्री समर्थ तेच म्हणतात आहे, देव्हारांचा उठोने देव करून सर्व जीव, करून येणे सर्व जीव तयाचेनी ब्रह्म कटाव निर्मिला नवची. आमच्या देवघरामध्ये असलेले जे देव आहेत ते आम्ही आमच्या कल्पनेने निर्माण केलेले आहेत. आमच्या आवडीनुसार त्यांच्या आम्ही अनंत मूर्ती निर्माण केलेल्या आहेत. आम्हाला मुख्य देव सापडत नाही, म्हणून आम्ही मूर्तीच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. श्री समर्थांनी तेच सांगितलं आहे, हा संपूर्ण ब्रह्मकटाव, हे संपूर्ण जगत निर्माण झालेलं आहे. हे जगत त्यानेच हे सर्व निर्माण केलेलं आहे. ज्याने ब्रह्मा विष्णू महेशाला सुद्धा निर्माण केलं. ब्रह्मा विष्णू महेश हेच ज्याचे अवतार आहेत, तो देव आहे. ठाई ठाई देव असती, देवाला अनंत नामं आहेत, सहस्त्र नामं आहेत. म्हणून परमेश्वर एक की अनेक, मायेमध्ये असणारा मनुष्य परमेश्वर हा अनेकता नटलेला आहे असं त्याला वाटते. मायेच्या बळे करीमी स्तवन, मायेच्या बळेने आम्ही अनेक देवता निर्माण केल्या. 33 कोटी देव जरी आपण म्हणत असलो तरी त्या सर्व देवांना निर्माण करणारा कोणी एक मनुष्य देव आहे. म्हणून आपण त्याच्या जागा पाहिल्या की निर्गुण परमात्मा, त्याच्यापासून निर्माण झालेली मूळ माया, मूळ मायेपासून गुणमाया, गुणमायेपासूनच मग निर्माण झालेली ती अविद्या, याचा अर्थ जीव आणि जगत. अशा प्रकारचा हा सगळा विस्तार भगवंताचा आहे. परंतु मुख्य देव कोणता, तर ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली, हे संपूर्ण ब्रह्मांड ज्याने निर्माण केलं, सूर्याला सुद्धा तेज दिलं, सागराला सुद्धा मर्यादा दिली, आकाशाला विशालता दिली, धरतीला धारण शक्ती दिली, तो परमेश्वर आहे, तो देव आहे. श्री समर्थांनी त्याचं स्पष्टीकरण अधिक सुंदर करतात आहे पुढे. ठाई ठाई देव असती, तेही केली नाही क्षिती, चंद्र सूर्य तारा जी मुती, जयाचे नवे, सर्व करता तोची देव, पाहो जाता निरावेव, ज्याची कळा लीळा लाघव, नेनती ब्रह्मादिक. ज्या परमेश्वराची लीला ब्रह्मादिकांना सुद्धा कळायची नाही, नेनती ब्रह्मादिक. नेनती म्हणजे ज्यांना नाही कळत. या निर्गुण निराकार परब्रह्माची लीला कोणाला कळत नाही, तर सर्व करता तोची देव, पाहो जाता निरावेव, त्याला अवयव नाही. निरावेव म्हणजे अवयव नसलेला तो आहे, ज्याची कला आणि लीला लाघव, अत्यंत लाघवी आहे. खरंच परमेश्वराची लीला किती लाघवी आहे हो. आमच्या जिभेवर मिठाचा स्पर्श झाला किंवा मीठ आपल्या जिभेवर टाकलं की चटकन जाणवते. आता ते मिठाचा खारटपणा मुळात आहे, पण तो जाणवण्याचं सामर्थ्य हे देहामध्ये असलेल्या परमात्म्याचं आहे हो. जिभेचं सामर्थ्य ते नाही आहे. जिभेमध्ये हे सामर्थ्य असतं तर जिभेवर काहीही टाकलं असतं तर कळलं असतं. जिभेवर मीठ टाकल्यानंतर कळते आहे, पण त्याच व्यक्तीला कळते आहे जिच्या जिभेवर मीठ टाकलं आहे. मीठ जिभेवर टाकल्यावर खारट आहे हे की ज्याच्यामध्ये चैतन्य आहे म्हणून चैतन्य आहे, म्हणून चैतन्य आहे म्हणून कळते आहे की मीठ खारट आहे. म्हणजे भगवंत आहे म्हणून ज्याच्यापासून निर्माण झालेली ही लीला आहे. 56 भोग जे आम्ही म्हणतो, प्रत्येकाची चव वेगळी आहे. स्वरुची भोज, अनेक प्रकारच्या चवी, या सुद्धा परमेश्वराची अनंत लीला आहे. म्हणून आम्ही या लीलेला मानलं पाहिजे. फुलपाखरांचे वर असलेले जे पंख आहेत, त्या फुलपाखरांचे पंख सुद्धा इतके वैविध्यपूर्ण आहेत की त्याच्यात रंगभरण कोणी केलं हा विचार जरी आमच्या मनात आला तर परमेश्वराच्या या अनंत शक्तीची कल्पना आपल्याला येईल. तुम्ही निसर्गाकडे जर डोळे उघडून पहा, पिंडी ते ब्रह्मांडी असं वचन आहे. आमच्या शरीरात ज्या गोष्टी आहेत त्या ब्रह्मांडात सर्वत्र आहेत. आता आम्हाला पिंडात पाहता येत नाही, म्हणून कमीत कमी ब्रह्मांडात पाहावं, जगात पहा. म्हणजे कुठल्याही प्रकारचा आधार न देता ही पृथ्वी अदांतरी लटकलेली आहे. लटकण्यासाठी सुद्धा, वर उचलण्यासाठी सुद्धा काहीतरी वर धागा हवा असतो. तसं काहीच नाही आहे. त्याच्या पद्धतीने
परिवलन आणि परिभ्रमण दोन्ही गती करते आहे, सेकंदाचा फरक नाही. कोणाची शक्ती ही परमेश्वराची शक्ती आहे हो. कोणाची आहे? परमेश्वराची. मी पाहतो ही परमेश्वराची शक्ती आहे. मी बोलतो हेही परमेश्वराची शक्ती आहे. या जगामध्ये जे जे घडते आहे तीच शक्ती आहे. म्हणून या मुख्य शक्तीला आम्हाला ओळखता आलं पाहिजे. दृष्टांत म्हणून उदाहरण देता येईल. मुळामध्ये निर्गुण निराकार परब्रह्म हा काहीही करत नाही. तो स्वतः काही करत नाही आहे. तो अकर्ता आहे. तो अकर्ता असून सर्व करी. जसं सूर्य उगवल्यानंतर सूर्य काहीच करत नाही, तो उगवतो. बाकी सगळी लोक आपापली कामं करतात. पक्षी आकाशामध्ये झेप घेतात, गायी हंबरतात, वासरू दूध पितात, स्त्री पुरुष आपल्या कामाला जातात. सगळे पशु पक्षी आपल्या पद्धतीने कामं करतात. पण केव्हा? सूर्य उगवल्यानंतर. तो सूर्य उगवला जर नसता तर हे आपल्याच जागेवर शिथिलतेने बसले असते. म्हणून ते सामर्थ्य जसं सूर्याचं आहे, पण सूर्य करून सुद्धा करता आहे, त्याप्रमाणे मूळ निर्गुण निराकार परब्रह्म हा आहे. आणि म्हणून सगळ्या प्रकारच्या क्रिया घडतात आहे, सगळी कर्म घडतात आहे, ते त्याच्या सामर्थ्यावर घडतात आहे. पॉवर हाऊसमध्ये वीज आहे. वीज काय करते हो? वीज काही करत नाही, स्वतःही काही करत नाही. ती फक्त ती आहे म्हणून प्रकाश पडतो आहे. प्रकाश देण्याचं सामर्थ्य न त्या ट्यूबलाईट मध्ये आहे, न त्या मूनलाईट मध्ये आहे. मग ते प्रकाश देण्याचं सामर्थ्य ज्यांनी बहाल केलं ती वीज अकर्ता आहे. फक्त ती म्हणते मी आहे, तू प्रकाशमान हो. म्हणजे प्रकाशमान लाईट जर झाला असता तर वीज गेल्यानंतर ही लाईटने प्रकाश दिला असता. तसा मनुष्य सृष्टी जगामध्ये असलेले प्रत्येक जीव हे जे चलित होतात आहे, हे जे कार्य करू शकतात आहे, ही कार्यशक्ती जी आहे ती त्याच्या अधिष्ठानावर आहे. ते अधिष्ठान म्हणजे परमेश्वर आहे. म्हणून समर्थ इथे स्पष्टीकरण देतात आहे. येथे आशंका फिटली, येथे आशंका उठिली, ते फुडिली ये समासी फिटले. आता वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. आता श्रोत्यांना आशंका आहेत, शंका आलेल्या आहेत. आणि ज्याला अवयव नाहीत, जो मुळात निर्गुण निराकार आहे, असा परमेश्वर का म्हणून साकार होईल, सगुण साकार होईल? का म्हणून त्याने सृष्टी निर्माण करावी? तो तर करता नाही आहे. तुम्ही अकर्ता म्हणता आणि त्याने निर्माण केली म्हणता. म्हणजे एका वेळेला दोन गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या वाटत नाही का? म्हणजे निर्माण ही त्यानेच केली आहे आणि तोही अकर्ता, अशी शंका श्रोत्यांना पडली आहे. समर्थ म्हणतात आहे त्याचं स्पष्टीकरण मी पुढच्या समासात देणार आहे, पण आता तुर्तास मात्र एवढं ऐकून घ्या. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, पैस अवकाश आकाश काहीच नाही जे भकास, तये निर्मळी वायोस जन्म झाला. वायोपासूनी झाला वन्नी, वन्नीपासूनी झाले पाणी, ऐसी जयाची करणी अघटित घडली. उदकापासून सृष्टी झाली, स्तंभे विण उभारली, ऐसी विचित्र कळा केली, त्या नाव देव. श्री समर्थांनी या 4 ओबींमध्ये कशापासून काय निर्माण झालं त्याची यादी दिली आहे. ती कायम स्वरूपी लक्षात ठेवावी. पहिले आकाश आहे, आकाशातून निर्माण झालेला वायू आहे, वायूतून निर्माण झाला अग्नी आहे, अग्नीतून निर्माण झालं पाणी आहे आणि पाण्यातून निर्माण झाली सृष्टी आहे. पहिले आकाश, आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून पाणी आणि पाण्यातून ही संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. पाणी नसेल तर सृष्टी नाही आहे. म्हणून समर्थ हे सगळं सांगत असताना ते म्हणतात आहे, उदकापासून सृष्टी झाली, उदक म्हणजे पाणी, स्तंभे विण उभारली, ऐसी विचित्र कळा केली, त्या नाव देव. अशा प्रकारे स्तंभाशिवाय ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली आणि ज्याने निर्माण केली तो परमेश्वर आहे. आकाश त्याने निर्माण केलं, त्याच्या सामर्थ्याने वायू निर्माण झाला, त्याच्या सामर्थ्याने अग्नी निर्माण झाला, अग्नीच्या सामर्थ्याने पाणी निर्माण झालं, पाण्यामुळे सृष्टी निर्माण झाली. या सगळ्याचा जो कोणी करता आहे तो देव आहे. आणि त्या देवाला आम्ही कशात बांधलं? देव निर्मिली हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती, तयासची देव म्हणती विवेकहीन. म्हणून आम्ही त्या परमेश्वराला केवळ मूर्तीमध्ये बांधून न ठेवता
आणि तो मूर्तीमध्येच आहे असं न समजता सगळं जग तो निर्माण करणारा आहे, तर मूर्तीही तोच करणारा आहे. म्हणून वचन प्रसिद्ध आहे, जळी तळी काष्टी पाशाणी तो परमेश्वर आहे. सर्वत्र परमेश्वर आहे, त्याची लीला आणि तो सर्वत्र विचारतो आहे. जो सृष्टी निर्माण करता तो ये सृष्टीपूर्वी होता, मग हे तयाची सत्ता निर्माण झाली. कोणाला परमेश्वर म्हणावं, कोण सगळ्यांचा सकल करता आहे, याचं वर्णन या समासामध्ये समर्थ करत असताना एक महत्वाचा विचार आपल्याला सांगतात आहे. समर्थ म्हणतात आहे, देवे निर्मिली हे क्षिती म्हणजे पृथ्वी. पृथ्वी ही परमेश्वराने निर्माण केलेली आहे. तिचे पोटी पाषाण होती, या पृथ्वीतनच पाषाण म्हणजे दगड निघतात आहे. तयासीच देव म्हणती विवेकहीन. आम्ही विवेकाने विचार केला तर पृथ्वीमध्ये ज्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्यांना आम्ही देवत्व बहाल केलेलं आहे, त्यांना आम्ही देव म्हटलेलं आहे. आम्हाला प्रत्यक्ष खरा देव कोणता आहे हे भावाशिवाय कळायचं नाही. म्हणून आम्ही प्रत्यक्ष या सृष्टीचा करता कोण आहे याचा विचार केला पाहिजे. परमेश्वर कोठे आहे? परमेश्वर लाकडात नाही, परमेश्वर देवळात नाही, परमेश्वर मातीमध्ये सुद्धा नाही. कारण परमेश्वर ज्या ठिकाणी तुमचा भाव आहे त्या ठिकाणी आहे. म्हणून भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे, असं ज्ञानेश्वर माऊली आम्हाला सांगून गेले आहेत. म्हणून या ठिकाणी श्री समर्थही तेच सांगतात आहे की देव निर्मिले हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती, तयासची देव म्हणती विवेकहीन. जो सृष्टी निर्माण करता तो ये सृष्टीपूर्वी होता, मग हे तयाची सत्ता निर्माण झाली. पृथ्वीची जी सत्ता आम्हाला दिसते आहे, हे सचराचर चालताना दिसते आहे, हे सर्व ईश्वराची करणी आहे. सृष्टी निर्माण करणारा हा निर्माण करणारा सृष्टीच्या अगोदर होता, पृथ्वीच्या अगोदर होता. म्हणून पुढे म्हटलं आहे सृष्टी निर्माण करता तो ये सृष्टीपूर्वी होता. या पृथ्वीच्या निर्माणाच्या अगोदरच तो निर्माता होता. निर्मिती नंतरची असते, निर्माता आधी असतो. म्हणून श्री समर्थांनी दृष्टांत म्हणून काही उदाहरणं दिलेली आहे. कुल्लाळ पात्रापूर्वी आहे, पात्रे काही कुल्लाळ नव्हे, तैसा देव पूर्वीचा आहे, पाषाण नव्हे सर्वथा. समर्थांनी इथे आता उदाहरण दिलेलं आहे. कुल्लाळ याचा अर्थ कुंभार. पात्रापूर्वी कुल्लाळ आहे, त्या चाकावर मातीचा गोळा ठेवला जातो. ते चाक एका काडीने फिरवले जाते. काडीने ते चाक फिरलं की त्याच्यावरचा तो जो गोळा आहे, ओल्या मातीचा गोळा, त्या कुल्हाळाचा हात लावून तो आणि आपल्या हाताच्या कलेने त्या ओल्या मातीला आकार देतो. त्यातून भांड निर्माण करतो, त्यातून पात्र निर्माण करतो. तो निर्माण झालेला माठ हा आता की निर्माण करणारा पहिला आहे. आता तो निर्माण झालेला माठ आहे हा पहिला आहे की कुल्हाळ म्हणजे कुंभार हा पहिला आहे. अगदी साधा आणि स्पष्ट आहे. पहिले कुल्हाळ आहे आणि मग पात्र आहे. म्हणून पहिले निर्माता आहे आणि मग निर्मिती आहे. कुल्हाळ हा निर्माता आहे आणि पात्र ही निर्मिती आहे. त्याप्रमाणे प्रत्यक्ष जगदात्मा परमेश्वर, त्याला आम्ही देव म्हटलं, तो पहिले आहे. आणि त्याने निर्माण केलेली ही सृष्टी त्याच्या कृपेने, त्याच्या अधिकाराने, त्याच्या सत्तेने, त्याच्या कलेने ती निर्माण झाली आहे. म्हणून भगवंताला आपण एक उत्तम कलावंत म्हटलं आहे. त्याच्यासारखा जगात कोणीही कलावंत नाही आहे. त्यांच्या निमित्तामध्ये, त्याच्या निर्मितीमध्ये केवढं मोठं कौशल्य आहे. म्हणून एवढी मोठी सृष्टी ज्याने निर्माण केली तो सृष्टीपेक्षाही थोर आहे. म्हणून श्री समर्थ म्हणतात आहे, मृत्तिकेचे सैन्य केले, करते वेगळे राहिले, कार्यकारण एक केले तरी होणार नाही. कार्य आणि कारण अशा प्रकारचे दोन भाव आहेत. एक कार्यकारण भाव असे आपण त्याला म्हणतो. कार्य हे कारणाच्या अगोदर कधीच नसते. पहिले कारण आहे आणि मग त्याच्या अगोदर पहिले कधीच नसते. पहिले कारण आणि मग कारणानंतर कार्य घडते. ते श्री समर्थांनी कुल्हाळाचं उदाहरण दिलं आहे. असे अनंत उदाहरणं आपल्याला माहिती आहे. पहिले आपलं घर निर्माण झालं की घर निर्माण करणारं झालं, पहिले निर्माण करणारं झालेलं आहे आणि मग निर्माण करणाऱ्यानंतर त्याने त्या घराची निर्मिती केली आहे. चित्र आधी आहे की चित्रकार आधी आहे, सरळ चित्रकार आधी आहे. त्याच्यातून निर्माण झालेली ती कला आहे, त्याच्यातून निर्माण झालेली चित्रकला आहे. म्हणून तो भगवंत एक कारण आहे आणि सृष्टी ही त्याचं कार्य आहे. म्हणून कार्यापेक्षा कारण आधी असते.
त्याचं स्पष्टीकरण समर्थ आता पुढे देतात आहे. समर्थ म्हणतात आहे, तथापि होईल पंचभूतिक, निर्गुण नव्हे काही एक, कार्यकारणाचा विवेक भूतान परता नाही. श्री समर्थ म्हणतात आहे की तथापि होईल पंचभूतिक, हे 5 महाभूत म्हणजे आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी, हे पंचमहाभूत एकातून एक निर्माण झाले. ते आपण मागे पाहिलं. ही सगळी पंचमहाभूतातून तयार झालेली सृष्टी तथापि होईल पंचभूतिक, निर्गुण नव्हे काही एक, कार्यकारणाचा विवेक भूतान परता नाही. म्हणजे पंचमहाभूत सुद्धा हे भगवंताने निर्माण केलेले आहेत. त्यामुळे ती भगवंताच्या अगोदर नाही. अवघी सृष्टी जो करता आहे, अशा प्रकारे संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. त्या सृष्टीचा करता तो भगवंत आहे. अवघी सृष्टी जो करता तो ते सृष्टी हुनी परता, तेथे संशयाची वार्ता काढूची नाही. आता तुम्ही शंका घेऊ नका. आता संशयाची वार्ता आता तुम्ही घेऊ नका. याचा अर्थ तुम्ही कुठलीही शंका घेऊ नका. पहिले सृष्टी निर्माण झाली की पहिले परमेश्वर निर्माण झालं, याचं उत्तर श्री समर्थ देतात आहे. ते म्हणतात आहे की सृष्टी ही परमेश्वर निर्मित आहे, म्हणून निर्माता हा आदी आहे. खांबसूत्रीची बाहुली जेने पुरुषे नाचविली, तोची बाहुली हे बोली घडे केवी. छाया मंडपीची सेना सृष्टी सारखीच रचना, सूत्रे चाळी परी तो नाना व्यक्ती नव्हे. समर्थाने अजून स्पष्टीकरण 2 उदाहरणं दिलेली आहे. पहिलं उदाहरण त्यांनी बाहुलीचं दिलं. जी बाहुली आहे ती कठपुतली म्हणजे खांबसूत्री बाहुली आहे. ती बाहुली नाचते आहे. ती कोणी नाचवली? ती नाचते आहे की नाचवणारा कोणी आहे? तर सरळ त्या बोटांच्या मध्ये त्या दोऱ्याने बांधून त्या बाहुलीपर्यंत सोडून तो अदृश्य असलेला पुरुष आपल्या बोटांना हलवतो आणि पाहणाऱ्याला असे वाटते आहे की ते प्रत्यक्ष कळसूत्रीची बाहुली नाचते आहे. ती नाना प्रकारचे हावभाव करते आहे, ती नृत्य करते आहे. ते सगळं आमच्या डोळ्यांनी दिसते आहे, परंतु ते त्या कळसूत्री बाहुलीचं सामर्थ्य नाही आहे. तो नाचवणारा कोणी वेगळा आहे, तो अदृश्य आहे. पण जो नाचवणारा आहे तो आणि ती बाहुली हे दोन्ही एक राहू शकत नाही. आम्ही असं म्हणू शकतो का की कळसूत्री बाहुली नाचवणारा आणि कळसूत्री बाहुली हे एकच आहे? होऊ शकणार नाही. दुसरं उदाहरण समर्पानी छाया मंडपाची सेना. पडद्यावर नाना प्रकारची चित्र दाखवली जातात बघा. ज्याप्रमाणे आपल्याला चित्रपटात चित्र दाखवली जातात, ते चित्र आणि ते चित्र दाखवणारा सूत्रधार हा भिन्न आहे की नाही? ते चित्र आणि सूत्रधार जसा भिन्न असतो तसा जितनी चावी भरी रामने उतना चले खिलोना. परमेश्वराने निर्माण केलेली ही सृष्टी त्याप्रमाणे नाचते आहे ज्याप्रमाणे भगवंत नाचवतो आहे. पण इतकं मात्र लक्षात ठेवा की ही सृष्टी म्हणजे परमेश्वर नाही. सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर आहे. सृष्टीला आम्ही जर परमेश्वर म्हणू तर सृष्टी ही नाशवंत आहे. पंचमहाभूत नष्ट होणार आहेत. मग या पंचमहाभूतांनी युक्त असलेली सृष्टी ही कशी शाश्वत राहील? भगवंत तर शाश्वत आहे. तो निर्गुण आहे, निराकार आहे, तो अखंड आहे, अभंग आहे. म्हणून श्री समर्थ म्हणतात आहे की भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण नीती न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे. आणि त्यासाठी काही सूत्र समर्थांनी या ठिकाणी दाखवून दिली आहेत की जेणेकरून त्या भगवंताला संतुष्ट करता येईल, जेणेकरून त्या भगवंताला आपल्या अंतरी धारण करता येईल. ज्या अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत, त्याला अचळ करता येईल. आपल्याकडे कधी चळ स्थिती असते तर कधी अचळ स्थिती असते, कधी स्मरण असतं कधी विस्मरण असतं. आपण अचळ स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल तर भक्ती, ज्ञान, वैराग्य, नीती, वैराग्य लक्षण, न्याय, स्वधर्म रक्षण या सूत्रांचा अवलंब करावा लागतो. आपल्याला ते सहजतेने सांगता आलं पाहिजे, स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे. कीर्तन करत असताना प्रत्यक्ष भगवंत, सगळे देव, मानवच नाही तर सगळे देव सुद्धा कीर्तन देऊन बसत असतात. अहो, अदृश्य स्वरूपात आम्हाला जे दिसतात ते श्रोते, त्यांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा भगवंत वास करतो आहे, हे सुद्धा विसरू नये. म्हणून कीर्तनकारांनी श्रोत्यांसाठी कीर्तन करतात आहे हा भाव पहिला मनातून काढून टाकावा. श्रोत्यांसाठी कीर्तन नाही, कीर्तन मी माझ्यासाठी करते आहे.
आपुल्या सुखा स्वार्था केलेची करावी हरिकथा. माझ्या सुख स्वार्थासाठी मी करतो आहे, मला आनंद वाटतो आहे म्हणून करते आहे, मला पुण्य घडते आहे म्हणून करते आहे, मी भगवंताकडे जाते आहे म्हणून मी कीर्तन करते आहे, मी कोणाला ज्ञान देत आहे यासाठी कीर्तन नाही. कीर्तन ही भक्ती योगायोगाने श्रोत्यांना मिळालेला तो फायदा आहे, तो त्याचा उद्देश नाही आहे. माझा उद्देश भगवंताला प्रसन्न करणे आहे, श्रोत्यांना खुश करणे नाही. मग जर पेरायचंच असेल आमच्या वक्तृत्वातून तर ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे पेरता आलं पाहिजे. आणि ते पेरण्याच्या अगोदर समर्थ पुढे एक साचार असा शब्द वापरून त्याचं वर्णन करतात आहे. प्रसंगे हरिकथा करावी, सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या. आणि हे सगळं करत असताना एक दिवस निर्गुणापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. सुरुवात मात्र सगुणापासून आहे. हरीचं वर्णन करायचं, हरीचं गुणगान गायचंय, हरीचं गुणगान करायचं आहे, हरीचं नामस्मरण करायचं आहे. आणि करता करता एक दिवस हरी स्वरूप होऊन जायचं आहे. म्हणजे निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या. कारण शेवटी सगळ्या सृष्टीचा मूळ स्रोत, मूळ सामर्थ्य ते एकच आहे. आणि त्या निर्गुणाला, निर्गुणमय होणाऱ्यालाच सायुज्य मुक्ती म्हटलं गेलेलं आहे. आणि ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात प्रसंगे हरिकथा करावी. प्रसंगानुरूप त्याचा विचार करून कथा कीर्तनकार करत असतात. सगुण कीर्ती धरावी, म्हणजे आम्ही मंदिरामध्ये आहोत, सगळे भक्त जमा झालेले आहेत, सगळे सगुणी आहेत, त्यामुळे भगवंताची सगुण कथा सांगावी. सगुण रक्षून निर्गुणाची कथा सांगता आली पाहिजे. सगुणाचे निसंगे निर्गुण पाविजे निर्धारे, निर्गुणाचे निभेटी सगुणा संगे. पूर्वपक्ष त्यागुण सिद्धांत निरूपण करावे नेमस्त, बहुधा बोलणे अव्यवस्थ बोलोची नये. आणि हे सगळं व्यवस्थित पण असायला पाहिजे, कुठेतरी शिस्त असायला पाहिजे, कुठेतरी उत्तम संकल्प असायला पाहिजे, आणि नियोजनपूर्वक, हेतुपूर्वक त्या भगवत भक्तीमध्ये मनुष्य राहिला पाहिजे. आणि सगळी अव्यवस्था बाजूला सारून सगळं नीती न्याय स्वधर्माचं आचरण करून त्या भगवंताला प्राप्त करून घेतलं पाहिजे. करावे वेद पारायण, सांगावे जनासी पुराण, माया ब्रह्मीचे विवरण साकल्य वदावे. आणि हे सगळे वेद, सगळी शास्त्र यांच्या मदतीने माया आणि ब्रह्म यांचं विवरण करून घेतलं पाहिजे. आणि साकल्य वदावे, आणि त्यामधलं सार जे आहे सकळ त्याचं आपण वदन केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि त्याचा निश्चय धरून त्या ठिकाणी दृढ आपण राहिलो पाहिजे. आणि जे माया ब्रह्माचं विवरण झाल्यानंतर जे जे उत्तम आहे, जे जे ब्रह्मस्वरूप आहे, जे जे ब्रह्माला प्राप्त करून देणारं आहे, ते सार रूपानं ब्राह्मण्य रक्षावे आदरे. नीती रूपाने, न्याय रूपाने, शील रूपाने, विवेक रूपाने, त्या ठिकाणी उत्तम कर्माच्या रूपाने त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे. उपासनेची भजनद्वारे, अर्थातच या उपासनेच्या सामर्थ्याने त्याचा सांभाळ करता येतो. गुरु परंपरा निर्धारे, आणि गुरु परंपरेशिवाय हे शक्यच नाही. गुरु निश्चय निर्धाराने केला, गुरु सेवा, गुरु वचन, गुरु सामर्थ्य, आणि गुरु भक्ती, आणि गुरुंनी काढून दिलेली भक्ती, गुरुंनी काढून दिलेली उपासना, हे निर्धारपूर्वक जर आपण त्याचं पालन केलं, निश्चयपूर्वक जर गुरु आज्ञेचं पालन केलं, प्रमाण आपण मानलं, तर चळोच नेदावी, त्या ठिकाणी तो भगवंत चळ रूपाने स्थिर होतो. गुरु परंपरा निर्धारे, आम्हाला जी गुरु परंपरा दिली आहे ती सुद्धा आम्ही सांभाळली पाहिजे. या जगामध्ये कुठलेही गुरु हे सद्गुरूंशिवाय मोठे होत नाहीत. प्रत्येकाचे सद्गुरू भिन्न आहेत, पण सद्गुरू तत्व एकच आहे. जशी आम्ही आमच्या आईवर श्रद्धा ठेवतो, वडिलांवर श्रद्धा ठेवतो, त्यांना जरा सुद्धा दुःख होऊ नये याची आम्ही काळजी घेतो, तशी आपण आपल्या सद्गुरूंची काळजी घ्यावी. आपल्याला वेगवेगळे दिसतात, पण ते एक आहेत. ते दिसणे याचा अर्थ आहे माया, आणि असणे याचा अर्थ आहे ब्रह्म. म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्म कळलं पाहिजे आपल्याला, आणि माया कळली पाहिजे. जी टाकून द्यायची आहे, जी नष्ट होणारी आहे, तिचं नाव आहे माया. जी चिरंतन राहणार आहे, त्याचं नाव आहे ब्रह्म. म्हणून आमचं स्वरूप काय आहे, दिसते ते टाकावे लागते, त्याचं नाव आहे माया. म्हणून शरीर हे माया आहे, जे टाकता येत नाही, जे दिसतही नाही, जे फक्त अनुभवता येते, त्याचं नाव आहे ब्रह्म. म्हणून आत्मा हे ब्रह्मस्वरूप आहे. एक दिवा जर दुसऱ्या दिवाला जर प्रज्वलित करत असेल, तर दुसरा दिवा आणि पहिला दिवा या दोन दिव्यामध्ये कुठलाही भेद नसतो. त्याप्रमाणे आमचे समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी दोघेही सद्गुरूच आहेत. आत्मरूपाने एकांनी दुसऱ्याला प्रज्वलित केलेला आहे. आमचे संत तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आपणा सारखी करीती तात्काळ, न लगे काळ वेळ तया लागे.
आपल्यासारखंच ते दुसऱ्याला करतात. म्हणून आम्ही आमची उपासना प्रत्येकाने करत असताना आम्ही आमच्या सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, कारण त्यांच्याकडून आम्हाला ज्ञान मिळालेलं आहे. जसे कल्याण स्वामी आमचे सद्गुरू समर्थांना म्हणतात, तर समर्थ प्रभू रामचंद्रांना सद्गुरू म्हणतात आणि आम्ही श्रीराम समर्थ म्हणतो. यामध्ये दोन्ही अर्थ घेता येतात. श्रीराम म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आणि समर्थ म्हणजे समर्थ रामदास स्वामी. दुसरी गोष्ट म्हणजे श्रीराम हे समर्थच आहेत. समर्थाची या सेवकावर कृपा आहे. यांचा अर्थ समर्थ प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आहेत. समर्थांनी जय जय रघुवीर समर्थ असं म्हटलं आहे. ती त्यांची घोषणा आहे. ते जय जय रघुवीर समर्थ कोणाला म्हणतात, तर ते रघुवीर जे आहेत तेच एक समर्थ आहेत असं समर्थांना सांगायचे आहे. आपल्याला असे वाटते की जय जय रघुवीर समर्थ हा समर्थ रामदास स्वामींचा जय जयकार आहे का हो, तर नाही, तो प्रभू रामचंद्रांचा जय जयकार आहे, त्या रघुवीरांचा जय जयकार आहे. म्हणून म्हटलं जातं जय जय रघुवीर समर्थ. हे समर्थ पहिले म्हणत होते. म्हणून आपल्याला असे वाटते, अर्थात समर्थ रामदास स्वामी आणि सद्गुरू यात काय फरक आहे. त्याने राम आणि दास, समर्थ आणि राम काही भिन्न नाहीत. तेच राम जन्माला आले आणि आपल्याला उपदेश करून गेले. म्हणून हा समर्थांचा बोध नाही, तर प्रत्यक्ष रामचंद्रांनी समर्थांना हा जो बोध दिला आहे तो रामांचाच बोध आहे. करावे वैराग्य लक्षण. मग हे करत असताना वैराग्याचा सांभाळ करावा लागतो, कारण एकीकडे जेवढा मनुष्य इकडे भगवंताच्या जवळ जायला लागतो, जेवढा अचळ व्हायला लागतो, तो चळ करण्यासाठी, त्याला त्या विषयांकडे लिप्त करण्यासाठी, किंवा त्याच्याकडे मूळ मायेचा गुणधर्म जो आहे किंवा कळी काळाचा जो गुणधर्म आहे की मनुष्याकडे सगळं वैराग्य विहीन अवस्था प्राप्त व्हावी, सगळं मनुष्याकडे अंतरी लोभ असावा, मनुष्याने अंतरी सतत विषय चिंतन करत राहावं अशी अवस्था मनुष्याची उभी ठाकते. पण अशा वेळेस आपण आपल्या मूळ सुखाला विसरून चालणार नाही. हे असे म्हणून करावे वैराग्य लक्षण, रक्षावे ज्ञानाचे लक्षण, परमदक्ष विचक्षण सर्वही सांभाळी. आणि असा जो परमदक्ष आहे, असा जो विचक्षण आहे, तो सर्व सांभाळतो आहे आणि शेवटी त्या नारायणाला प्राप्त करून घेतो आहे. कीर्तन ऐकता संदेह पडे. जर कीर्तन वारंवार आपल्याकडून घडत असेल तर त्याचं श्रवण देखील आपल्याला होत असते आणि इतरांच्या बरोबर संदेह जातच असतो. पण आपला देखील संदेह एक दिवस निश्चितपणे संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी. हा संदेह ब्रह्मांडाबाहेर जातो आणि ईश्वराची जाणीव, ईश्वराचा संकल्प, ईश्वराचं अस्तित्व त्याला आपल्या सभोवतालीच तो आहे असं जाणायला लागतं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोणी माझी आळी, वाचे विठ्ठल रखुमाई. रखुमाई ज्ञानोबा तुकाराम महाराजांनी आपल्याला या कीर्तनामध्ये भगवंताचं नाम घेतलं आणि नामाचं महत्त्व सांगितलं. जिथे भगवंत आहे तिथे तिथे नाम आहे, म्हणून नामाचं महत्त्व दिलेलं आहे. अशा प्रकारे विविध प्रकारची कीर्तनं आहेत. कीर्तना ऐकता संदेह पडे, सत्य समाधान तेवढे, नीती न्याय साधन मोडे, ऐसे न बोलावे. आता बोलणे उत्तम असावा हा भाग आहेच, पण त्याही पेक्षा काय बोलू नये हाही एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण त्या बोलण्यामधून आपलं समाधान बाजूला जाऊ शकतं. त्या बोलण्यामधून आपलं असंख्य लोकांच्या निंदेस, असंख्य लोकांचा द्वेषास पात्र होऊ शकतो. आपलं नीती न्याय साधन त्याच्यापासून आपण बाजूला होऊ शकतो. म्हणून असं बोलण्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षुण निर्गुण बोलत जावे. आता कीर्तनामध्ये सगुण कथा करावी लागते. जे सगुण रूपाने ईश्वराने अवतार धारण केले त्यांचं वर्णन करत असतात. त्यांचा महिमा असतो, त्यांची भक्ती असते, त्यांचं गायन असतं, त्यांचं स्तवन असतं. पण अद्वैत म्हणजे निरूपण. पण हे सगळं द्वैतातून आपल्याला अद्वैताकडे जायचं असतं, त्या निर्गुणाला प्राप्त करून घ्यायचं असतं. कारण या संपूर्ण सगळ्यांच्या मागे तो एक निर्गुण सामर्थ्याचा भाग असतो आणि त्या निर्गुण सामर्थ्याला प्राप्त करून घेण्यासाठी हेच कीर्तन पुढे निरूपणामध्ये बदलतं आणि सगुण रक्षण निर्गुण त्या ठिकाणी सगुणाच्या सहाय्याने मनुष्य निर्गुणाला प्राप्त करून घेतो. त्या अत्यंत अनुभवाच्या, अत्यंत सुख, अत्यंत समाधान असलेल्या त्या स्थितीला, अत्यंत अचळ स्थितीला की जिचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही, त्या निर्गुणमय होण्याचा हा सगळा भाग आहे. म्हणून समर्थ म्हणतात सगुण कथा या नाव
कीर्तन, सगुण कथा करावी ते कीर्तन आहे. म्हणून म्हटलंय समर्थाने उदाहरण इथे दिलेली 2 उदाहरणं. खांब सुतेची बाहुली जेणे पुरुष नाचवली, तोची बाहुली हे बोली घडे केवी. छाया मंडपीची सेना, पृथ्वी सृष्टी सारिखीचे रचना, सूत्रे चाळी परी तो नाना व्यक्ती नव्हे. म्हणजे खांब सूत्राच्या बाहुल्यांना जो पुरुष नाचवतो तीच बाहुली आहे असे कसे म्हणता येईल. अंधाऱ्या जागी पडद्यावर नाना चित्रांच्या छाया पाडून त्यांची हालचाल दाखवली जाते बघा. तसेच सेना दाखवली जाते, तर सैन्यातील शिपाई म्हणजे नाना व्यक्ती ती हालचाल करून दाखवणारा सूत्रधार एक नव्हे. सृष्टी रचनेसारखीच ती रचना असते हो. म्हणून सृष्टीकर्ता देव हा त्या सृष्टीतील नसतो. ज्याने नाना जीव निर्माण केले तो जीव कसा असेल. म्हणून म्हटलंय तैसा सृष्टीकर्ता देव परी तो नव्हे सृष्टी भाव. जेने केले नाना जीव तो जीव कैसेनी. त्याला जीव कसं म्हणावं. ज्याने हे सगळं निर्माण केलं, ज्याने सृष्टी निर्माण केली, सृष्टीमध्ये जीव निर्माण केला, त्याला जीव कसं म्हणावं. जे जे जया करणे पडे ते तो हे कैसे घडे. म्हणून वायाची बापुडे संदेह पडती. जो कोणी जे जे करतो ते कार्य म्हणजेच तो असे कसे घडू शकेल. करता हा कार्याहून भिन्नच असणार. लोक बापडे कारण नसता उगीच संशयात पडतात हो. म्हणून पुढे म्हटलं आहे सृष्टी ऐसेची स्वभावे गोपूर निर्मिले बरवे परी तो गोपूर करता नवे निश्चयसी. आता उदाहरण दिलंय. एका कारागिराने नाना प्रसंग दाखवणारे देवालयाच्या द्वारावर उंच गोपूर निर्माण केले. एका कारागिराने नाना प्रसंग दाखवणारं सगळं तयार केलं आहे. त्यातील देखावे, त्यातील व्यक्ती अगदी हुबेहूब आहेत. बाह्य सृष्टी दिसतात तशाच निर्माण केल्यात, पण गोपूर आणि त्याचा करता नक्कीच एक नाहीत. एक आहेत का हो. गोपूर वेगळा आहे आणि निर्माण करता वेगळा आहे. दोन्हींना आपण एकच म्हणू शकत नाही. तैसे जग निर्मिले त्याने, त्याचप्रमाणे हे जग त्या ईश्वराने, त्या परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. एक म्हणती मूर्ख तो वेगळा एक आहे. एक म्हणती मूर्खपणे जगतोची जगदीश्वर. काही लोक मूर्खपणाने म्हणतात की जगदीश, त्याला जगदीश असे म्हणतात. एवम जगदीश तो वेगळा. थोडक्यात म्हणजे या जगाहून जगदीश पूर्णपणे वेगळा आहे. आता वरती म्हटलं जगदीश तोच आहे. जगदीश सगळ्यांमध्ये नाही. जगदीश हा खूप वेगळा आहे. जग निर्माण त्यानेच केलेला आहे. तो सर्वांमध्ये परिनिराळा असो न सर्वी. म्हणजे तो सर्व सदा सर्वत्र सर्वांमध्ये असूनही सर्वांपेक्षा तो निर्माण वेगळा आहे. या जगाची निर्मिती मोठ्या कौशल्याने त्यांनी केलेली आहे, पण तो जगात राहून, या सृष्टीमध्ये राहून, सगळ्यांमध्ये राहून तो वेगळा आहे. आपण त्याला तो जगासारखा म्हणू शकत नाही. ते म्हणतील ते मूर्ख आहेत. म्हणून म्हटलं आहे म्हणून भूतांचा कर्दमो यासी अलिप्त आत्मारामो अविद्या गुणे माया भ्रमो सत्याची वाटे. म्हणून पंचमहाभूतांच्या समुदायाहून, मिश्रणातून आत्माराम हा सर्वस्वी अलिप्त असतो. अविद्येच्या योगे मायेने निर्माण केलेला भ्रमच त्यांना सत्य वाटतो. मायेपाधी जगडंबर आहे सर्वही साचार, ऐसा हा विपरीत विचार कोठेची नाही. मायेने निर्माण केलेला हा जगाचा पसारा सर्व सत्यच आहे असा विपरीत विचार अध्यात्माच्या ग्रंथात कोठेच आढळून येणार नाही हो. म्हणून म्हटलंय म्हणून जग मिथ्या साच आत्म्या सर्वांपर जो परमात्मा अंतर्बाह्य अंतरात्मा व्यापूनी असे. म्हणून जग मिथ्या असून आत्मा सत्य आहे आणि परमात्मा सर्वांच्याही पलीकडचा आहे व त्याने अंतर्बाह्य सर्वांना व्यापलेले असून तोच अंतरात्मा आहे. तयास म्हणावे देव ए रहे अवघेची वाव, ऐसा आहे अंतर्बाह वेदांतीचा. त्यालाच देव म्हणावे, इतर सर्व जे दृश्य आहे ते मिथ्या आहेत असा वेदांताचा अंतरीचा भाव आहे. पदार्थ वस्तू नासिवंत हे तो अनुभवास येत, या कारणे भगवंत पदार्था वेगळा. दृश्य सृष्टी आणि तिच्यातील पदार्थ हे सर्व नाशवंत आहेत याचा अनुभव सर्वांनाच येत असतो. म्हणून अविनाशी भगवंत हा पदार्थाहून वेगळा आहे. म्हणजे जो पदार्थ आहे त्याच्यापासून भगवंत वेगळा आहे हो. देव विमळ, पदार्थ वस्तू नासिवंत हे तो अनुभवास येतं. म्हणजे पदार्थ नासतो या कारणे भगवंत पदार्थ वेगळा. म्हणजे भगवंत तो पदार्थ सारखा नाहीये. पदार्थ निर्माण करणारा भगवंत आहे, तो वेगळा आहे आणि पदार्थ वेगळा आहे. कारण पदार्थ हा नासतो आणि भगवंत हा
निर्गुण आहे, निराकार आहे, असतची असे सर्व काळ. देव विमळ आणि अचळ, शास्त्रे बोलती सकळ, तया निश्चयास निश्चळास चंचळ म्हणू नये सर्वथा. सर्व शास्त्रे सांगतात की देव निर्मळ आहे, निश्चळ आहे, म्हणून त्या निश्चळ परमात्म्याला चुकूनही कधी चंचल म्हणू नये. देव आला देव गेला, देव उपजला देव मेला, ऐसे बोलता दुरीत आला काय उने. देव आला देव गेला, देव उपजला आणि देव मेला असे कधी म्हणू नये. तसे म्हणण्याने पाप मात्र आपल्या पदरात पडतं, असं कधीच म्हणू नये. जन्म मरणाची वार्ता देवास लागेना सर्वथा, देव अमर ज्याची सत्ता त्यासी मृत्यू कैसेनी. देव हा अमर आहे हो, जन्मने मरणने आत्मारामाला कधीही जन्म मरण नसते. ज्याच्या सत्तेने इंद्रादी देव अमर झाले आहेत त्याला मृत्यू कसा येईल हो. जन्म मरणाची वार्ता देवास लागेना सर्वथा, देव अमर ज्याची सत्ता त्यासी मृत्यू कैसेनी. त्यांना मृत्यू कसा लागणार आहे ज्याने अमरत्व दुसऱ्याला दिलेले आहे. म्हणून म्हटलं आहे उपजणे आणि मरणे, येणे जाणे दुःख भोगणे हे त्या देवाचे करणे, तो कारण वेगळा. जन्मने मरणे येणे आणि जाणे अथवा दुःख भोगणे हे सर्व त्या देवाच्या सत्तेने चालते, तो सर्वांचे कारण आहे, म्हणून तो या सर्व कार्याहून वेगळा आहे. अंतःकरण पंचप्राण बहुतत्वी पिंडज्ञान या सर्वांचा आहे चलन, म्हणून देव नव्हेती. अंतःकरण पंचप्राण अनेक तत्वांसहित पिंडज्ञान या सर्वात बदल होत असतो, त्यांचा नाशही होतो, म्हणून देव नाही नव्हेत. येव कल्पनेरहित तयात नाव भगवंत, देवपणाची मात तेथे नाही. इंद्रादी देवांचे देवपण कल्पांती नाश पावत असल्याने त्या देवपणाची मातब्बरी कल्पनेरहित असलेल्या अविनाशी ब्रह्मस्वरूपापुढे म्हणजेच भगवंतापुढे काही चालत नाही. तवम शिष्ये आक्षेपिले तरी कैसे ब्रह्मांड केले, करतेपणे कारण पडिले कार्यामध्ये. हे ऐकून शिष्याने आक्षेप घेतला की कार्य करताना करता हा कार्यमय झालेला आहे असतो, तरी निर्गुण ब्रह्माने ब्रह्मांड केले असे म्हटले तर मग निर्गुण ब्रह्म सगुण झाले असे म्हणावे लागेल. तरी ब्रह्मांड कोणी आणि कसे ते केले सांगावे आम्हाला, ते सांगा. द्रष्टेमध्ये द्रष्टा दृष्टी द्रष्टेमध्ये द्रष्टा दृष्टी, जैसा पडे आत्मयासी, करतेपणा निर्गुणासी गुणाचिया. द्रष्ट हा द्रष्टेपणाने दृश्य पाहत असताना नकळत त्या दृश्याचाच एक भाग बनतो. तसे ब्रह्मांडाचा करता निर्गुण म्हटलं तर त्या निर्गुणाच्या ठिकाणी गुण कुठून आले हो. ब्रह्मांड करता कवन कैसी त्याची ओळखन, देव सगुण की निर्गुण मज निरोपावा. म्हणून ब्रह्मांडाचा करता कोण आहे त्याची ओळख कशी पटवून घ्यावी, देव सगुण आहे की निर्गुण हे सर्व मला समजून सांगा. एक म्हणती त्या ब्रह्माते, इच्छा मात्रे सृष्टी करते त्या परते कोण आहे. कुणी एखादा म्हणतो की ते ब्रह्म इच्छे मात्रे करून सृष्टी उत्पन्न करते, त्याच्या खेरी सृष्टीचा करता दुसरा कोण असणार. आता असो हे बहुबोली, सकळ माया कोठून झाली, ते हे आता निरोपिली पाहिजे स्वामी. असो आता हे अधिक बोलणं राहू दे हे स्वामी, ही सर्व माया कोठून आली हे आता मला आपण समजावून सांगावे. ऐसे ऐकून वचन वक्ता म्हणे सावधान, पुढील समासी निरूपण सांगिजेल. शिष्यांचे हे वचन ऐकून वक्ते म्हणाले की पुढील समासात याचे निरूपण केले जाईल, ते सावधान होऊन तुम्ही ऐका. ब्रह्मी माया कैसी झाली, पुढे ऐसे निरूपिली, श्रोतीवृत्ती सावधे केली पाहिजे. आता ब्रह्मापासून माया कशी झाली याचे वर्णन पुढे केले आहे, तेव्हा श्रोत्यांनी वृत्ती सावध करून ते ऐकावे. पुढे हेचे निरूपण विशद केले श्रवण, जेणे होय समाधान साधकांचे. पुढे हेच निरूपण केलेले आहे, ते मन एकाग्र करून श्रवण केल्याने साधकाचे समाधान होईल. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देवदर्शन नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.